मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत। त्याचाच भाग म्हणून आज दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभेच्या शाखा प्रमुखाच्या वरचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आदरणीय शिंदेसाहेब आज संवाद साधणार आहे। या संवादाच्या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय कसा प्राप्त होईल आणि काय समस्या असतील त्या प्रभागाच्या आणि त्या समस्यांचं निवारण कसं करावं या दृष्टिकोनातून संपूर्ण चर्चा होतील आणि संघटनात्मक बांधणीच्या बाबतीत पण या बैठकीत संपूर्ण चर्चा होईल। ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून होत आहे, कारण पहिल्यांदाच माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब शाखा प्रमुख आणि वरचे जेवढे पदाधिकारी आहेत त्या विधानसभेचे यांच्याशी डायरेक्ट संवाद साधतायत आणि त्यांच्याशी व्यक्तिगत चर्चा करून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण पण या बैठकीच्या माध्यमातून ते करणार आहेत। दुसरीकडे पाहायला गेलं तर आज छत्रपती शिवाजी नगरमध्ये आज उद्धव ठाकरे यांचा मोर्चा आहे। एकीकडे शिवसेना ही बांधावरती होती पूरग्रस्तांना मदत करत, मात्र आता त्याच शेतकऱ्यांना घेऊन कुठेतरी टीका केली जाते। नाही, खऱ्या अर्थाने आज आपण पाहाल 1-2 दिवसापूर्वी कॅबिनेटने जे पूरग्रस्त शेतकरी आहे त्यांना दिलासा करण्याकरता एक पॅकेज घोषित करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्या पूर परिस्थितीतून बाहेर निघण्याकरता आर्थिक सहाय्य देण्याच्या दृष्टिकोनातून भरीव असं आर्थिक पॅकेज हे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठे तरी शासन या पूरग्रस्तांना मदत करत असताना त्यात खोडा घालण्याकरता शेतकऱ्यांना भडकवण्याकरता असे मोर्चे काढण्यात येत आहे। ही मोर्चे काढण्याची वेळ नाही, ही वेळ शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची वेळ आहे, ही वेळ आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची वेळ आहे, ही वेळ आहे शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी आर्थिक सहाय्य मिळून शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी करण्याची ही वेळ आहे। परंतु दुर्दैवाने विरोधक तसे न करता त्यांना शेतकऱ्यांपर्यंत ही आर्थिक मदत पोहोचू नये आणि कुठे ना कुठेतरी त्यात राजकारण व्हावे हा एक त्यांचा षडयंत्राचा भाग आहे। केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पुढे बघून हे सगळे विरोधक हे मोर्चाचे सगळी नाटकं करत आहेत। त्यांना शेतकऱ्यांबद्दल कुठलाही दिलासा नाही। जर खऱ्या अर्थाने त्यांना शेतकऱ्यांबद्दल दिलासा असता तर 2.5 वर्षाच्या त्या कारकिर्दीत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले असते, परंतु दुर्दैवाने त्यांनी तसं केलं नाही आहे आणि त्यांनी ज्यावेळी सत्तेत असताना पण शेतकऱ्यांना दिलेलं नाही आहे, आता पण देत नाही आणि दरवेळी ते बोलतात माझ्या हातात काही नाही आहे। त्यामुळे ज्याच्या हातात काही नाही तर त्याच्याकडून शेतकरी कुठलीच अपेक्षा ठेवणार नाही आणि ज्याच्या हातात आहे त्याच्याकडेच शेतकरी अपेक्षा ठेवणार आहे। जो देणार आहे त्याच्याच पाठीशी शेतकरी उभे राहतील हे आता स्पष्ट आपल्याला दिसून येतील। संजय शिरसाट यांचं एक वक्तव्य आहे, कालच आलं, ज्या पद्धतीने त्यांनी खंत व्यक्त केलेली की युतीमध्ये कोणतरी दरार टाकतोय, नेमका त्यांचा इशारा कोणा होतो आणि अशा पद्धतीचं कोण करतंय? नाही, याच्या बाबतीत संजय शिरसाटांचं माननीय मंत्री यांचं जे मत आहे ते त्यांनी व्यक्तिगत मत व्यक्त केलेलं आहे आणि ते त्या बाबतीत खुलासा ते व्यक्तिशः स्वतः खुलासा करतील। आज संभाजीनगरला जर आपण पाहिलं, संभाजीनगरला उद्धव ठाकरेंनी जो मेळावा घेतलेला आहे त्याकडे कसं पाहता रस्त्यावर उतरलेले शेतकऱ्यांना मदत न दिली? नाही, सध्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, कारण मराठवाडा आणि इतर महाराष्ट्रात जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि अशावेळी शेतकऱ्यांना शासनातर्फे जे आर्थिक सहाय्य आर्थिक पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे ते शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचेल या दृष्टिकोनातून सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न केले पाहिजे, परंतु दुर्दैवाने तसं न करता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून हे सर्वजण विरोधक हे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु शेतकऱ्यांना माहीत आहे की त्यांना त्यांच्या पाठीशी कोण महायुतीचं सरकार उभं राहणार आहे, त्यांना दिलासा देणार आहे ते महायुतीचं सरकार देणार आहे आणि त्यांच्या येणारी दिवाळी त्यांच्या घरात साजरी करण्याकरता महायुतीच सहकार्य करणार आहे हा विश्वास शेतकऱ्यांना आहे। केवळ राजकारण करण्याकरता आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश प्राप्त करण्याकरता हे असे खोटे मोर्चे आणि हंबरडा हे फोडत आहेत। खऱ्या अर्थाने जर त्यांना शेतकऱ्यांची काळजी असली तर त्यांनी 2.5 वर्षाच्या कालावधीत त्यांनी शेतकऱ्यांकरता भरीव कार्य केलं असतं, परंतु तसं न करता केवळ राजकारण करून आणि शेतकऱ्यांच्या नाव पुढे घेऊन राजकीय स्वार्थाचा लाभ घेण्याचा हा प्रयत्न करतो। गायवळ प्रकरणात योगेश कदम यांना जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोघांनीही पाठिंबा दिलेला आहे, मात्र विरोधक अजूनही टीका करतात जेव्हा की लायसन्स अद्याप दिलेला नाहीये
विशेष अधिकार जरी वापरले असले तरी स्थानिक पोलीस म्हणजे CPंना ते अधिकार देण्यात आलेले देण्यासंदर्भातले तर सुद्धा विरोधकांकडनं टीकाही सुरूच आहे. नाही, काल ह्या संदर्भात व्यक्तिशः मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री यांनी या संदर्भात त्यांचं स्पष्ट निवेदन केलेलं आहे आणि त्याचबरोबर पुणे पोलीस आयुक्त यांनी पण त्यांची भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे ह्या विषयासंदर्भात विरोधक केवळ राजकारण करतात. नाराज पदाधिकारी होते, अनेक जेव्हा पदं दिली गेली विभाग अध्यक्ष त्यांना जे नाराज आहेत त्यांना वेगवेगळी पदं देऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो. मुंबई महापालिका लक्षात ठेवून हे सगळं केलं जातं. नाही, शेवटी पद एकच असतं आणि त्या पदाकरता इच्छुक खूप जण असतात. पण अशावेळी त्या पदाव्यतिरिक्त इतर जे सन्मानाची पदं आहेत त्याकरता पण कार्यकर्त्यांना संधी दिली जाते आणि तीच भूमिका माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची आहे. सर्व शिवसैनिकांना न्याय द्यायचं ते काम करत आहेत, सर्व शिवसैनिकांना सन्मान देण्याचं ते काम करत आहेत. त्यामुळे पदांचा जो काही सोशल मीडियाच्या बाबतीत जो गैरसमज निर्माण झाला आहे तशी कुठलीही परिस्थिती नाही. मुंबईतील सर्व पदाधिकारी हे माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर भगवा पडतो. लवकरच सर्व पक्षीय हे विरोधक निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी जात आहेत. राज ठाकरे देखील त्यामध्ये असणार असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे. त्याकडे कसं पाहतात? अबू आझमी पण असतं. नाही, याच्यात हा दावा संजय राऊतांनी केलेला आहे. 14 तारखेला आपल्याला कळेल त्यात कोण कोण गेलेलं आहे आणि कोण कोण नाही ते. सध्या शिवसेनेला आता अबू आझमी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMचा पाठिंबा घ्यावा लागतो. नाही, दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्हाला यापूर्वीच शिवसेना प्रमुखांचे विचार सोडल्यामुळे त्यांना सत्तेसाठी ते काही करतील आणि कुठल्याही विचारधारेशी ते पाठिंबा घेतील, त्यांच्याबरोबर कार्य करतील. त्यामुळे आता लोकांना हे सगळं कळून चुकलेलं आहे. त्यामुळे लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेत माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच जास्त मतदान केलेलं आहे. आज शिवसेना के मुख्य नेता और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब दक्षिण मध्य लोकसभा चुनाव क्षेत्र में मतदार संघ में सभी शिवसैनिकों के साथ संवाद करने के लिए यहाँ पे उपस्थित रहने वाले हैं. मुंबई महानगरपालिका चुनाव के पहले सभी पदाधिकारियों के साथ चर्चा करके मुंबई महानगरपालिका की रणनीति और उसका जो पक्ष बांधने के लिए पक्षांतर्गत जो संगठन है वो मजबूत करने के लिए आज यहाँ पे चर्चा होगी. ये बहुत ही महत्वपूर्ण बैठक है. ऐसी बैठक पूरे मुंबई में 6 जो लोकसभा क्षेत्र है वहाँ पे होने वाली है. इसके पहले उत्तर मध्य में ये बैठक हुई थी, अभी उत्तर पश्चिम में ये बैठक हुई थी, अभी यहाँ पे दक्षिण मध्य लोकसभा क्षेत्र में ये हो रही है और आने वाले दिनों में 4 ही जो लोकसभा क्षेत्र है वहाँ पे ये बैठक होगी. इस बैठक के माध्यम से सभी शिवसैनिकों को माननीय मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब मार्गदर्शन करेंगे और उसके मार्गदर्शन पर ही मुंबई महानगरपालिका पे भगवा लहराने का संकल्प सभी शिवसैनिक करेंगे. जिस तरीके से बाढ़ के हालात थे उससे लेकर विपक्ष जो है लगातार हमला कर रही है कि उनको जो फंड मिलना चाहिए था वो नहीं मिल पाया सरकार की पैकेज को लेकर. पैकेज बहुत ही महत्वपूर्ण विषय है और कैबिनेट के माध्यम से जितने भी हमारे किसान भाई हैं उनको आर्थिक सहाय्य करने का प्रयत्न महायुति की सरकार ने किया है और आगे आने वाले दिनों में और भी हम करेंगे. किसानों के पीछे महायुति की सरकार पूरी खड़ी है. किसानों के ऊपर कोई भी आपत्ति आई तो महायुति उसमें सहकार करने के लिए महायुति की सरकार उसमें सहकार्य करने के लिए कटिबद्ध है. और मुझे पूरा विश्वास है जो शब्द माननीय मुख्यमंत्री जी दोनों उप मुख्यमंत्री इन्होंने दिया था, किसानों के घर में दिवाली के पहले सब आर्थिक सहाय्य मिलेगा और उनके घर पे भी दिवाली मनाई जाएगी. इलेक्शन की बात कर रहे हैं, यहाँ पर तैयारियाँ हो रही, लेकिन महाविकास अघाड़ी के लोग इलेक्शन कमीशन के पास जाने की बात कर रहे हैं. वो कह रहे हैं कि जो है कई तरीके से यहाँ पर कमियाँ हैं, फिर से वो खराब किया जा सकता है. देखो, ये सब चीज़ें कौन करते हैं? जो हारने वाला वही करते हैं. तो उन्होंने उनकी हार स्वीकारी है और उनको पता है हम हारने वाले हैं. तो हारने के जो कारण है वो कारण अभी ढूंढ रहे हैं. तो आने वाले दिनों में इलेक्शन कमीशन के ऊपर ही उनका ब्लेम उनको करने का है. इसके लिए एक प्रोसीजर के नाते वो इलेक्शन कमीशन को मिलने को जा रहे हैं, क्योंकि भविष्य में हारने के बाद हमने इलेक्शन को कहा था इलेक्शन कमीशन ने ये नहीं किया, इसके लिए हम हारे. तो हारने के जो कारण है इसके लिए ये सब चीज़ें वो लोग कर रहे हैं. पाकिस्तान और बांग्लादेश के जो घुसपैठिए हैं वो लगातार यहाँ पर आ रहे हैं, इसे लेकर लगातार सवाल खड़े हो रहे हैं. CA की भी बात हो रही है, अमित शाह भी इस विषय पर उठा रहे हैं. वो कह रहे हैं कि CA लोगों के फायदेमंद नहीं होगा. महायुति सरकार इसके बारे में पूरी निर्णय लेगी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.